आईच्या कष्टाचे चीज. शेतमजुरी करणाऱ्या माऊलीचा मुलगा सैन्यदलात. बोरगाव तारू येथील रोहित धसाळची देशसेवेला गवसणी. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन. परिस्थिती कितीही बिकट असो, जर जिद्द आणि कष्टाची जोड असेल तर यशाचे शिखर गाठता येते, हे भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील रोहित ज्ञानेश्वर धसाळ या युवकाने सिद्ध करून दाखवले आहे. आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती आणि शेतमजुरी करून घेतलेल्या कष्टाचे चीज करत रोहितने भारतीय सैन्यदलात आर्मी गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाने संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2 एकर शेती अन शेतमजुरीचा प्रवास. धसाळ कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात अवघी 2 एकर शेती, ज्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे कठीण होते. रोहितच्या आईने संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. 2 एकर शेती सांभाळून इतरांच्या शेतात रोज मजुरी करून त्यांनी रोहित आणि त्याच्या भावाच्या शिक्षणाचा खर्च भागवला. आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, याच एका ध्येयाने ही माऊली अहोरात्र कष्ट करत राहिली. आईचे कष्ट वाया जाऊ दिले नाहीत. आईचे हे अथांग कष्ट रोहितने जवळून पाहिले होते. आईला कष्टांतून मुक्त करायचे, हा एकच ध्यास त्याने उराशी बाळगला होता. रोहितने अभ्यासात आणि मैदानी तयारीत प्रचंड मेहनत घेतली. अखेर त्याच्या कष्टाला यश आले आणि त्याची सैन्यदलात निवड झाली. रोहितच्या या यशामुळे केवळ धसाळ कुटुंबाचेच नव्हे, तर बोरगाव तारू गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. मी जिवंत असेपर्यंत आईचे उपकार विसरणार नाही. रोहित धसाळ. आपल्या यशाचे श्रेय आईला देताना रोहित भावूक झाला होता. त्याने सांगितले की, माझ्या आईने आमच्यासाठी जे कष्ट उपसले ते मी शब्दांत मांडू शकत नाही. 2 एकर शेतीमध्ये काहीच होऊ शकत नव्हते, म्हणून आईने शेतमजुरी करून मला आणि माझ्या भावाला शिकवले. मी जिवंत असेपर्यंत माझ्या आईचे उपकार कधीच विसरणार नाही. अशी कष्टेडर माऊली मला मिळाली, ती प्रत्येकाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावाचेही सुरू आहेत प्रयत्न. देशाच्या सेवेत जाण्यासाठी देशसेवेचे स्वप्न डोळ्यात बाळगून आर्मीची तयारी करत आहे. दुर्दैवाने नुकत्याच झालेल्या भरतीत त्याचे यश अवघ्या 2 ते 3 मार्कांनी हुकले. मात्र भावाच्या या यशाने त्याचाही आत्मविश्वास वाढला असून तो देखील लवकरच सैन्यात भरती होऊन आईचे स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वास कुटुंबाने व्यक्त केला आहे. रोहितच्या या यशाबद्दल बोरगाव तारू व केदारखेडा परिसरातील नागरिकांकडून त्याचे व त्याच्या वीरमातेचे विशेष कौतुक व सन्मान केला जात आहे.